हॅलो मित्रांनो, मी सांगितलं होतं 3 मार्कचे क्वेश्चन एपी चे आपण बघणार आहोत. तर 3 मार्कचे क्वेश्चन कसे येते एपी मध्ये? दोन टाइप येतात, एक येतं ऍक्टिव्हिटी आणि दुसरं येतं डिस्क्रिप्टिव्ह. तर ऍक्टिव्हिटी आली तर 2022 मध्ये ऍक्टिव्हिटी आली होती आणि 2023 मध्ये डिस्क्रिप्टिव्ह आला होता. असेच क्वेश्चन येणार सेम, त्यासाठी मी रिव्हिजन तुमची चालू केलेली आहे. तर मग ही ऍक्टिव्हिटी आल्यानंतर कशी सॉल्व्ह करायची, चला तर बघूया. इन and AP, first term is -5 and last term is 45. If the sum of n term in the AP is 120, then complete the following activity. ही ऍक्टिव्हिटी अशी सेम आहे, तुम्हाला पुन्हा रिराईट करायची, पुन्हा तुमच्या आन्सर शीट वर लिहायची. तर सेम ऍक्टिव्हिटी लिहून घ्यायची, मग तिचे बॉक्स करायचे आणि मग ते बॉक्स फिल करायला स्टार्ट करायचे. मग आपल्याला फर्स्ट टर्म तर माहिती किती आहे, -5. आता टीएन किती, मग टीएन आपलं काय असतं, लास्ट टर्म. लास्ट टर्म आपण इथं राईट करायची, मग किती ती 45. आपलं लास्ट टर्म किती सांगितलेलं आहे, 45. दॅट इज अ टीएन. टीएन म्हणजे त्या टर्मचा टीएन जो असतो ती लास्ट टर्म असते, मग ती आपली 45. मग एसएन सम किती आहे, तर सम ऑफ एन टर्म, पुन्हा एन टर्मचा सम किती आहे, तो आहे 120. मग तुम्हाला फॉर्म्युला विचारला, डायरेक्ट सम फाइंड करायचा ना आपल्याला. जर आपल्याकडे फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म असेल, फर्स्ट टर्म अँड लास्ट टर्म असेल, जेव्हा डी नसेल तेव्हा हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग त्याच्या पुढे राईट करायचं, ऑलरेडी राईट केलेलं आहे फॉर्म्युला. फक्त तुम्हाला इथं जी टर्म येणार आहे फॉर्म्युला, त्यासाठी माहित पाहिजे तुम्हाला की फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म द्यायला असेल तर फॉर्म्युला कोणता आहे. मग एसएन इज इक्वल टू एन अपॉन 2 फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. लास्ट टर्म काय आपली टीएन. लास्ट टर्म काय टीएन. मग पुन्हा आता ह्या बॉक्स मध्ये आपल्याला एसएन इथं व्हॅल्यू पुट करायला सांगितले, सबस्टिट्यूट द व्हॅल्यू. मग आता एसएन ची व्हॅल्यू किती, म्हणजे सम ऑफ एन टर्म ची व्हॅल्यू किती आहे, ते 120. मग आता इथं थोडं कॅल्क्युलेशन आहे, आपलं कॅल्क्युलेशन करून घ्यायचंय. तर ते तुम्ही साईडला करून घेऊन डायरेक्टली त्या बॉक्स मध्ये पुट करायचंय. n अपॉन 2 -5 प्लस 45. तर हे कॅल्क्युलेशन पूर्ण करून घ्या. ते किती होतं, 40 अपॉन 2 20. येस, दॅट इज 20. इथं 20 राईट करून द्यायचे. मग हे जे 20 आहे डिवाइड करेल कितीला, 240 ला. मग आन्सर किती येईल, 240 डिवाइड बाय 40, दॅट इज 6. n इज इक्वल टू 6. मग आपल्याला प्रश्न विचारला होता, आपल्याला फक्त बॉक्स फिल करायचे, पण प्रश्न कळल्याशिवाय तुम्हाला इथं सॉल्व्ह करता येणार नाहीये. त्या नेक्स्ट आपण डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन कसा येतो 3 मार्क साठी ते बघणार आहोत. मग इन एपी द सम ऑफ 3 कंसेक्युटिव्ह टर्म्स. आता कंसेक्युटिव्ह टर्म्स आल्यानंतर तुम्हाला माहित पाहिजे की 3 विचारल्यावर कोणत्या टर्म असतात, 4 विचारल्यावर कोणत्या असतात, 3 विचारल्यावर कोणत्या असतात, 2 विचारल्यावर कोणत्या असतात आणि 1 विचारल्यावर कोणत्या असतात. मग जर इथं 3 कंसेक्युटिव्ह टर्म्स विचारल्या तर मग ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी हा कंसेक्युटिव्ह तुमच्या टर्म असेल. नेक्स्ट 3 कंसेक्युटिव्ह टर्म्स एपी मध्ये, सम ऑफ 3 कंसेक्युटिव्ह टर्म्स इज 27. त्या 3 ज्या कंसेक्युटिव्ह टर्म्स आहे त्यांचं पूर्ण सम केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, 27. अँड देअर प्रोडक्ट इज 504. त्यांचा जर प्रोडक्ट केला तर तो आपल्याला 504 भेटणार आहे. मग आपल्याला 2 कंडिशन पण इथे भेटल्या. फर्स्ट त्यांचा सम करायचा, दुसरा त्यांचा प्रोडक्ट करायचा. आणि मग फाइंड काय करायचंय, फाइंड द टर्म. आपल्याला काय करायचंय, त्या 3 टर्म ज्या आहेत त्या फाइंड करायच्या आहे. मग इथे सोल्युशन मध्ये, सोल्युशन फर्स्ट लेट द 3 consecutive terms, 3 consecutive terms is a minus d, a plus b.
फर्स्ट ह्या 3 टर्म्स असेल, मग आपली फर्स्ट कंडिशन काय सांगते? फर्स्ट कंडिशन काय सांगते की त्यांचा सम करा, त्यांचा सम करा. मग सम कसं करायचा? ए प्लस डी प्लस ए प्लस ए मायनस डी इज इक्वल टू 27. मग हे सॉल्व करून घेऊ आपण. ए प्लस डी प्लस ए सॉरी ए मायनस डी प्लस ए प्लस डी इज इक्वल टू 27. हे मायनस डी हे प्लस डी कॅन्सल. 1 2 3 a is equal to 27 and a is equal to 27 by 3 and last ला a is equal to 9. आपल्याला फर्स्ट टर्म तर भेटली, एक टर्म तर भेटली, पण फर्स्ट टर्म भेटल्यानंतर आपल्याला डी पण पाहिजे. डी कशासाठी? की आपल्याला माहित नाही ना, ही मिडलची टर्म भेटली आपल्याला, पण डी काय आहे तो माहिती का नाही. मग तो कुठून कळणार? तर आपल्याला सेकंड कंडिशन पण तिला फॉलो करावं लागेल. बघा इथं जोपर्यंत प्रश्न तुम्हाला समजत नाही तोपर्यंत उत्तर देखील फाइंड करता येत नाही. आपल्याला ती टर्म तर फाइंड करायची आहे तिने, पण आपल्याला डी पण लागणार आहे. मग डी साठी कोणती कंडिशन आहे? तर आपल्याला सेकंड कंडिशन, जेव्हा आपण 2 इक्वेशन सॉल्व्ह करायचे असतील, 2 व्हेरिएबल असेल तर 2 इक्वेशन पाहिजे. मग फर्स्ट इक्वेशन होतं आपल्याकडे, सेकंड इक्वेशन पण पाहिजे. पण आता ते सेकंड इक्वेशन कोणतं आहे? तर देअर प्रोडक्ट इज 500. त्यांचं प्रोडक्ट किती आहे? 504. तर प्रोडक्ट लिहिताना कसं लिहितो आपण? ए मायनस डी इंटू ए प्लस डी इज इक्वल टू 500. मग नेक्स्ट तुम्ही पुट सुद्धा करू शकता डायरेक्टली. जिथं जिथं ए ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे, ती डायरेक्टली पुट करू शकता. मग ए इज इक्वल टू किती? तर ती पुट करू शकता. ए इज इक्वल टू 9 मायनस डी, आणि इथं डायरेक्ट ह्या दोन्ही पण टर्म शेजार घेऊन टाकू. 9 प्लस डी इंटू 9 इज इक्वल टू 504. नेक्स्ट हे इकडे मल्टिप्लाय होते, साइड चेंज केली तर डिवाइड ला येऊन जातील. आणि ए मायनस डी ए प्लस डी च्या फॉर्म्युल्यानुसार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग याला कसं राईट करता येईल? 9 स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर, 9 स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर, आणि याची व्हॅल्यू येते 56. 9 चा स्क्वेअर 81 मायनस डी स्क्वेअर. आता काय करा? साइड चेंज करून घ्या. डी स्क्वेअर ऍज इट इज राहिला इज इक्वल टू, इकडे मायनस राहील ना, इथं मायनस राहील ना, त्यासाठी काय करायचंय तुम्ही? जर हे 81 इकडे प्लस होते, साइड चेंज करून काय होऊन जाईल? मायनस. मग मायनस 81 प्लस 56. पण हा मायनस जर घातला तर इथं काय होईल? हा पण मायनस जाईल, इथे मायनस येईल. मग डी स्क्वेअर 81 मायनस 56 दॅट इज 25. आणि मग स्क्वेअरिंग बोथ साइड केल्यानंतर डी इज इक्वल टू प्लस मायनस 5. आता आपल्याला डी इक्वल किती भेटलाय? 5. मग आपल्याला 3 टर्म काढायचे. एक तर डी इज इक्वल टू काय? डी इज इक्वल टू मायनस 5 और डी इज इक्वल टू प्लस 5. जेव्हा डी इज इक्वल टू मायनस 5 असेल, वेन डी इज इक्वल टू मायनस 5 असेल, त्यावेळेस टर्म काय येतील? ए मायनस सॉरी डायरेक्टली पुट करा व्हॅल्यू 9 मायनस 5 इज इक्वल टू, ती टर्म घेऊ आपण, ए मायनस डी इज इक्वल टू 9 मायनस 5 इज इक्वल टू 9 मायनस इंटू मायनस प्लस होऊन जाईल, दॅट इज 5 इज इक्वल टू 14. एक टर्म तर. आणि नेक्स्ट टर्मचं काय भेटून जाईल? ए इज इक्वल टू 9 आहे. मग लास्ट टर्म आपल्याला अजून कोणती? ए प्लस डी इज इक्वल टू, ए ची व्हॅल्यू 9, इथे काय प्लस, आणि व्हॅल्यू काय? मायनस 5 इज इक्वल टू 9 मायनस
प्लस इंटू मायनस मायनस 9 मायनस 5 इज इक्वल टू 4. जागा नाही राहिली. आता वेन d इज इक्वल टू 5, मग फर्स्ट टर्म कोणती आपली a मायनस d is equal to a is equal to 9 minus d is equal to 5 is equal to 4. Next a ची 9, a plus d is equal to a 9 plus d 5 is equal to 14. आपल्याला दोन टर्म भेटल्या. फर्स्ट जे भेटल्या जेव्हा d मायनस 5 असेल त्यावेळेस 14, 9, 4 और जेव्हा d प्लस 5 असेल 4, 9, 14. अशाच प्रकारे क्वेश्चन येणार. जर हा थोडा हाय लेवलचा क्वेश्चन घेतला मी का तुमची प्रॅक्टिस व्हावा, हा सॉल्व्ह करून व्हिडिओला पॉज करा आणि सॉल्व्ह करून बघा. तुमचा आन्सर नक्की येईल. आणि जास्त टाइम मॅनेजमेंट करायचे इथून पुढे. जास्त कमी वेळामध्ये जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करा. जे पण महत्वाचे क्वेश्चन तेच सॉल्व्ह करा. तर जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि आवडला असेल मित्रांनो तर एक लाईक करून जा आणि मित्रमैत्रिणी देखील शेअर करा. धन्यवाद.